आषाढ महिना शुक्रवारी कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू. प्रत्येक मनोकामना तुमच्या पूर्ण होतील. कुलदेवीची कृपा नेहमी तुमच्यावर राहील आणि हा व्हिडिओमधील शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो नक्की करा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. एका शुक्रवारी आषाढ महिना हा उपाय करा. तुमचे अपेक्षित फळ नक्की तुम्हाला मिळेल. या सेवेची योग्य पद्धत काय आहे, कुलदेवीला कोणती वस्तू अर्पण करायची आणि ती कशी अर्पण करायची ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, कुलदेवीच्या कृपेने तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण हो हीच त्यांच्या पवित्र चरणी प्रार्थना करते. आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आपण मुख्य सेवेकडे वळूया. या पवित्र आषाढ महिन्याची समाप्ती ही 12 ऑगस्टला होणार आहे. हा महिना आपल्या कुलदेवतेच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात श्रद्धेने कुलदेवतेची सेवा केल्याने घरावर तिची कृपा राहते, कुटुंबाचं रक्षण होते आणि सुख समृद्धीकडे वाट होते. अनेकांचा अनुभव असा आहे. म्हणूनच आषाढ महिन्यात अनेक घरांमध्ये कुळाचार पाळला जातो. सकाळ संध्याकाळ कुलदेवीला नैवेद्य दाखवला जातो, तिची मनापासून पूजा केली जाते आणि संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. आषाढ महिन्यातील कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीला एक विशेष वस्तू अर्पण करायची आहे. श्रद्धेने ही सेवा केल्यास जीवनातील अडचणी, दुःख आणि दारिद्र्य दूर होण्यासाठी मार्ग खुला होतो. तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ही कुलदेवतेची कृपा मिळते. आषाढ महिन्यातील शुक्रवारी अनेक जण श्रद्धेने व्रत करून पाहतात. जर तुम्ही अजूनही व्रत सुरू केलं नसेल तर या आषाढ महिन्यापासून नक्की सुरू करा. कारण या आषाढ महिन्यात येणारा गुप्त नवरात्र हे आपल्या कुलदेवीला समर्पित मानलं जातं. आणि शुक्रवार हा दिवसही कुलदेवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आपली कुलदेवी म्हणजे आपल्या संपूर्ण कुळाची कुलस्वामिनी, आपल्या कुटुंबाचे रक्षण करणारी, आपल्या वंशावर कृपाछत्र ठेवणारी अशी ती आदिशक्ती आहे. प्रत्येक घराची कुलदेवी वेगळी असते, पण आपल्या कुळाचं रक्षण करणारी, कुळाचं कल्याण करणारी शक्ती मात्र तीच असते. म्हणूनच प्रत्येक घरात कुलदेवतेचा टाक, फोटो किंवा मूर्ती असते. जर तुमच्या घरातही कुलदेवतेचे स्वरूप असेल तर शक्यतो रोज तिची पूजा करावी. रोजच्या या सेवेमुळे कुलदेवतेची कृपा कुटुंबावर कायम राहते आणि घरातील प्रत्येक सदस्याचं संरक्षण होते. पण आपल्या हातून कुलदेवतेची कोणती सेवा होत नसेल तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर जाणवू शकतो. इतर कोणत्याही कामात वारंवार अडथळे होत असल्याचा अनुभव जाणवतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. आजही अनेक लोक आहेत ज्यांना स्वतःची कुलदेवता कोणती आहे हेच माहीत नसतं आणि त्यामुळे योग्य प्रकारे तिची उपासना करण्याची संधी त्यांना मिळत नाही. जर अजूनही तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती नसेल, कुलदेवी कोणती आहे, तर आपल्या गुरूंकडून, घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून किंवा आपल्या कुटुंबातील जाणकारांकडून याबद्दल माहिती घ्या. कुलदेवी निश्चित झाल्यानंतर तिचा टाक, फोटो किंवा मूर्ती देवघरात प्रतिष्ठापना करून नियमित पूजा करा. आणि समजा इतकं करूनही तुम्हाला तुमची कुलदेवी समजत नसेल तर एक साधा मार्ग सांगितला जातो. काही दिवस सलग रात्री झोपण्यापूर्वी 108 वेळा नवर्ण मंत्रांचा जप करा. पूर्ण इच्छेने हा जप करून शांत मनाने हा जप करा. अनेक लोकांचा हा अनुभव आहे की ती अशा साधनेदरम्यान कुलदेवी स्वप्नातून काही ना काही संकेत देते. त्या संकेतांमधूनही आपल्या कुलदेवीबद्दल माहिती मिळण्यास मदत होऊ शकते. काही जणांना हे ऐकून आश्चर्य वाटेल तर काही जणांना यावर विश्वास बसणार नाही. पण ज्यांना स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी श्रद्धेने हा जप करून पाहावा. अनुभव हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तर आता आपण प्रत्यक्ष सेवेची तयारी समजून घेऊया. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. ही सेवा करण्यासाठी आपल्या देवघरात कुलदेवतेचा टाक, फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. कारण ही वस्तू आपण थेट कुलदेवीला अर्पण करणार आहोत. पण समजा तुमच्याकडे टाक, फोटो किंवा मूर्ती यापैकी काहीच नसेल तर काळजी करू नका. अशा वेळी एक साधी सुपारी घ्या आणि तिलाच कुलदेवतेचा प्रतीक म्हणून तिची श्रद्धेने पूजा करा. पुढे मी जी वस्तू अर्पण करायला सांगणार आहे तीच त्या सुपारीला अर्पण करायची आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे घरातील किमान एका स्त्रीने आषाढ महिन्यातील शुक्रवारी शक्य असेल तर उपवास करावा. हा उपवास दिवसभर करून संध्याकाळी सोडायचा आहे. उपवासाचे पदार्थ खाऊनही हा उपवास करता येतो आणि शक्य असल्यास घरातील कर्ते स्त्रीने हे व्रत केलं तर अधिक उत्तम मानलं जातं. तर बघा, शुक्रवारी सकाळी शक्य होईल इतक्या लवकर उठायचं आहे. त्यानंतर घर आणि अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. मग स्नान करून घ्यायचं आहे. स्नान झाल्यानंतर घरातील नेहमीची कामे, चहा, नाश्ता किंवा इतर आवश्यक कामे आधी पूर्ण केली तरी हरकत नाही. कारण ही सेवा फक्त एका ठराविक वेळीच करायची असा नियम नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्यावेळी तुम्हाला सोयीचे वाटेल त्यावेळी श्रद्धेने हा उपाय करू शकता.
सेवा सुरू करू शकता. आणि ही सेवा सुरू करण्यापूर्वी शक्य असेल तर घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा. जर ते शक्य नसेल तर उंबरठ्याला हळदी कुंकू लावून नमस्कार केला तरी पुरेसा आहे. यानंतर देवघरातील सर्व देवांची नेहमीप्रमाणे पूजा करून घ्या आणि मग कुलदेवतेची ही विशेष सेवा सुरू करा. इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते. तुमच्या मनात एखादी विशेष इच्छा असेल, एखादं काम बराच काळ अडकलेलं असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करत असाल तर ही सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प करू शकता. संकल्प म्हणजे आपल्या कुलदेवतेसमोर मनातील इच्छा प्रामाणिकपणे व्यक्त करणे आणि तिच्या कृपेने त्या कार्यात यश मिळावं अशी प्रार्थना करणं. आणि जर तुम्हाला सेवा करायची असेल तरी काही हरकत नाही. श्रद्धेने केलेली सेवा तितकीच महत्त्वाची असते. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरात गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शास्त्रानुसार कोणतीही पूजा किंवा सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने केली तर ती अधिक मंगल मानली जाते. म्हणूनच शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तरीही काही कारणामुळे तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवाही तुम्ही लावू शकता. दिवा लावल्यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवून पूजा सुरू करायची आहे. आता जर तुमच्याकडे कुलदेवतेचा टाकणं असेल तर त्यावर अभिषेक करा. पोठो असेल तर तो स्वच्छ धुवून पुसून घ्या. आणि जर तुम्ही सुपारीला कुलदेवतेचं प्रतीक मानलं असेल तर त्या सुपारीवरही अभिषेक करायचा आहे. त्यानंतर एक तामण घ्या. तामण नसेल तर एक मोठं ताट वापरू शकता. मात्र शक्यतो प्लास्टिकची भांडी वापरू नका. त्यात आम्हाला सर्वप्रथम हळद आणि हळदी कुंकू एकत्र करून सुंदर स्वस्तिक काढा. त्या तामणामध्ये सुंदर स्वस्तिक काढा. त्यानंतर त्या स्वस्तिकावर हळदी कुंकू आणि अक्षत अर्पण करा. आता त्या स्वस्तिकावर कुलदेवतेचा टाक, पोठो किंवा प्रतीक म्हणून ठेवलेली सुपारी प्रतिष्ठित करा. आता पुढचा टप्पा म्हणजे कुंकुमार्चन. सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेला श्रद्धेने कुंकुमार्चन करायचं आहे. देवीच्या चरणांपासून मस्तकावर कुंकू अर्पण करत ही सेवा करायची आहे. आता अनेक जण विचारतात, हे कुंकुमार्चन किती वेळा करायचं? तुम्ही ते 11 वेळा करू शकता. इच्छा असेल तर 21 वेळा देखील करू शकता आणि अधिक वेळ साधना करायची असेल तर 108 वेळाही कुंकुमार्चन केलं तरी देखील चालतंय. कुंकू अर्पण करताना उजव्या हाताची अनामिका, मधलं बोट आणि अंगठा याच्या साह्याने जितकं कुंकू सहज घेता येईल तितकं घ्यायचं आणि देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत अर्पण करत जायचं. जर ही पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल तर उजव्या हाताच्या 5ही बोटांनीही कुंकुमार्चन करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाव आणि श्रद्धा. अर्चन करताना आपल्या कुलदेवतेचं नाव सतत घेत राहायचं आहे. भाव आणि श्रद्धा महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कुलदेवतेचा मंत्र माहीत असेल तर तुम्ही तो म्हणू शकता आणि मंत्र माहीत नसेल तर नवार्ण मंत्राचा जप करा. ही सेवा केली तरी चालेल. कुंकुमार्चन पूर्ण झाल्यानंतर पूर्ण नैवेद्य अर्पण करायचा आहे. सर्वप्रथम खडीसाखरेचा नैवेद्य कुलदेवतेला दाखवा. श्रद्धेने तो अर्पण करा. यानंतर या सेवेतील आणखीन एक महत्त्वाचा भाग सुरू होतो. तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. शक्यतो प्रत्येक लवंगा पूर्ण असावी, फुल असलेली असावी. आता एक लवंग उजव्या हातात घ्या आणि श्रद्धेने हा मंत्र म्हणा. ओम अँड क्लीम चामुंडाय नमः. हा मंत्र एक लवंग कुलदेवीला अर्पण करा आणि प्रत्येक लवंग अर्पण करताना हा मंत्र पूर्णपणे कुलदेवतेच्या चरणी ठेवायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. लवंग अर्पण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला मनातील इच्छा, मनोकामना आणि प्रार्थना कुलदेवीसमोर व्यक्त करायची आहे. आणखीन एक गोष्ट, जर त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी खिरीचा नैवेद्य तयार करणे शक्य असेल तर तोही नक्की दाखवा. विशेषतः आषाढ महिन्यातील किमान एका शुक्रवारी तरी कुलदेवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करण्याचा प्रयत्न जरूर करा. यासोबतच शक्य असेल तर कुलदेवीला फुलांचा गजरा किंवा वेणी अर्पण केली तरी देखील ती सेवा अत्यंत मंगल मानली जाते. पण अजूनही सेवेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग बाकी आहे. खरं तर अशी एक वस्तू आहे जिच्याशिवाय अनेक जण कुलदेवतेची पूजा पूर्ण मानत नाहीत. त्यामुळे पुढे सांगणार असलेली ही वस्तू काळजीपूर्वक समजून घ्या. ती वस्तू म्हणजे तांबूल, म्हणजेच पानाचा विडा. हा विडा तयार करण्यासाठी 2 विड्यांची पाने घ्यायची आहेत. या पानांना खाऊची पाने असे देखील म्हटलं जातं. यानंतर त्या पानांवर थोडासा कात, थोडीशी चुना, थोडीशी बडीशेप ठेवायची आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडी खडीसाखर ठेवायची आणि केशराच्या 2 पाकळ्या ठेवायच्या आहेत. यासोबतच एक अख्खी हिरवी वेलची देखील ठेवायची आहे. या सर्व वस्तू ठेवून व्यवस्थित विडा तयार करा. हा विडा तयार झाल्यानंतर एक लवंग घ्या आणि ती वरच्या बाजूने विड्यामध्ये खोचा. त्यानंतर हा तयार केलेला तांबूल आपल्या कुलदेवीला श्रद्धेने अर्पण करायचा आहे. ही सेवा पूर्ण झाल्यानंतर साधारण 1 ते 2 तास तो विडा तसाच कुलदेवीसमोर राहून द्यायचा आहे. त्यानंतर तो विडा अलगद उचलून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने तो प्रसाद म्हणून थोडासा ग्रहण करायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रसाद फक्त आपल्या घरातील सदस्यांनी घ्यायचा आहे.
घराबाहेरच इतर कोणालाही हा प्रसाद देऊ नये. अशा प्रकारे आषाढ महिन्यातील शुक्रवारी कुलदेवतेची ही सेवा पूर्ण होते. जर प्रत्येक मंगळवारी ही सेवा करणे शक्य असेल तर अतिशय उत्तम. काही कारणामुळे तसेच जमलं नाही तरी आषाढ महिन्यातील किमान एका शुक्रवारी ही सेवा श्रद्धेने अवश्य करा. आता या सेवेचा आणखीन एक महत्त्वाचा लाभ कसा घ्यायचा ते पाहूया. तुम्ही जे कुंकुमार्चन अर्पण केलं आहे ते कुंकू दुसऱ्या दिवशी काळजीपूर्वक त्याचा गोळा करून एका स्वच्छ डबीत भरून ठेवा आणि हे कुंकू दररोज स्वतःच्या कपाळावर लावा. तसेच घरातील एखादी व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, मुलाखतीसाठी, व्यवसायाच्या इतर कामासाठी किंवा इतर शुभ कार्यासाठी बाहेर जात असेल तर या कुंकवाचा छोटासा टिळा तिच्या कपाळावर लावा. मुलांनाही रोज या कुंकवाचा टिळा तुम्ही लावू शकता. अनेक जण श्रद्धेने ही सेवा करतात. आणि आता शेवटची एक छोटी गोष्ट, देवीला अर्पण केलेल्या लवंगा स्वच्छ करून पुन्हा तुम्ही वापरू शकता. त्या पुढील पूजेमध्ये वापरल्या तरी हरकत नाही किंवा स्वच्छ धुवून घरात चहा बनवताना त्या लवंगा वापरू शकता. इच्छेनुसार घरातील प्रत्येक सदस्याला एक एक लवंग प्रसाद म्हणून देता येते. तर मंडळी, आषाढ महिन्यातील शुक्रवारी कुलदेवतेची ही संपूर्ण सेवा श्रद्धेने करण्याचा प्रयत्न नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.